श्री गुरुचरित्र अध्याय 17 मराठी भावार्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. करवीर क्षेत्रात एक वेदाभ्यास करणारा ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता. तो शास्त्रे आणि पुराणे सांगत असे. त्याची कीर्ती संपूर्ण गावात झाली होती. शास्त्रे आणि व्याकरण याचे त्याला संपूर्ण ज्ञान होते. तो निष्ठेने आण्विक आणि नित्यकर्माचे आचरण करीत असे. त्याला एक पुत्र झाला, परंतु तो जन्मल्यापासून मंदबुद्धीचा होता. दुर्दैवाने काही वर्षांनी त्या बालकाचे आई वडील दुःखी असमाधानी अवस्थेत कालावश झाले. म्हणून तो आपल्या आजोळी आजी आजोबांकडे राहू लागला. तो 7 वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या आजोबांनी त्याची मुंज केली. आजोबांनी त्याला संध्या गायत्री मंत्र शिकविण्याचा प्रयत्न केला, परंतु शिकवलेले त्याच्या काहीच लक्षात राहत नसे. तेव्हा वेदाभ्यास तरी कसा करणार, त्याला शिकण्याची जिज्ञासा होती, परंतु मंदबुद्धीचा असल्याने त्याच्या काही लक्षात राहत नसे. जेथे कोणी अध्ययन सांगत शिकवित असत तेथे तो जाऊन शिकण्याचा प्रयत्न करी, पण तो लगेच विसरून जात असे. गावातील विद्वान लोक त्याची चेष्टा करीत असत. ब्राह्मण कुळात जन्माला येऊनसुद्धा तुझे जीवन व्यर्थ आहे. ज्याला विद्या असते तोच लोकात मोठा मानला जातो. विद्या ही ब्राह्मणाची ठेव आहे. ज्याच्याजवळ विद्या असते त्याला जीवनातील सर्व सुखे मिळतात, तो यशस्वी होतो. एखादी व्यक्ती वयाने जरी मोठी असली तरी त्याला विद्या प्राप्त नसेल तर तो समाजात पूज्य ठरत नाही. त्या गावातील ब्राह्मणांना त्याने विचारले, माझी शिकण्याची खूप इच्छा आहे, तेव्हा या परिस्थितीत मी काय करावे? आपल्याकडूनच मला प्रेरणा व मार्गदर्शन व्हावे, अशी मी आपणास विनंती करतो. तेव्हा ते ब्रह्मवृंद उपासाने त्याला म्हणाले, तुला विद्या प्राप्त होण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागेल. या जन्मात तुला विद्या प्राप्त होणे शक्य नाही. हे ऐकून तो बालक अत्यंत निराश झाला व तो गाव सोडून जाण्यास निघाला. वाटेत अरण्यातून जात असता अनेक वाईट विचार त्याच्या मनात येऊ लागले. तो खिन्न मनाने जात असता त्याला वाटले, मला सगळे लोक दूषणे देतात, आता मी जगून काय उपयोग? जीव देण्यासाठी किंवा जीव देण्याशिवाय मला आता दुसरा मार्गच नाही, असा विचार करीत तो चालत असता भिलवडी गावात आला. पोटात काही अन्न नाही. रात्रीची वेळ. अशा अवस्थेत तो गावातील माता भुवनेश्वरी मंदिरापाशी आला. देवीचे दर्शन घेतले. अन्नोदक वर्ज करून 3 दिवस देवीच्या चरणापाशी बसून राहिला आणि हात जोडून देवीला म्हणाला, माझी जीभ छाटून तुला अर्पण करीत आहे. जर तू मला दर्शन देऊन यातून मार्ग दाखविला नाहीस तर माझे मस्तक मी तुझ्या चरणी अर्पण करील, असा निर्धार करून देवीच्या पायाशी बसून राहिला. थोड्या वेळाने तो निद्रेच्या अधीन झाला. तेव्हा स्वप्नात देवीने दर्शन दिले व म्हणाली, बाळा, तू माझ्यावर रागवू नकोस. कृष्णेच्या पैल तीरावर लवकर जा. तेथे एका औदुंबरा वृक्षाखाली शंकराचेच अवतार असे महाबलशाली एक तपस्वी आहेत. ते तुझी इच्छा पूर्ण करतील. एवढे सांगून देवी अदृश्य झाली. असे नवलाचे स्वप्न पडले म्हणून तो आनंदित होऊन तिथून निघाला व कृष्णेच्या प्रवाहातून पोहत पैलतीरी आला. तेथे त्याला श्रीगुरूंचे दर्शन झाले. त्यांचे चरणी मस्तक ठेवून मनामध्ये त्यांची प्रार्थना केली. त्यांनी प्रसन्न होऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवला. तेव्हा श्रीगुरूंच्या स्पर्शाने त्याची जीभ पूर्ववत झाली व तत्काळ त्याला ज्ञान प्राप्त झाले. त्यांच्या हृदयात वेद, शास्त्रे, पुराणे, भाष्य, व्याकरण आदी सर्व ज्ञान प्राप्त झाल्याचे जाणवू लागले. परिसाचा स्पर्श होताच जसे लोखंडाचे सोने होते, तद्वत श्रीगुरूंचा स्पर्श होताच त्याला सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले. गुरुमहिमा असा असतो, ते ज्या स्थानी असतात त्या स्थानाची महती तितकीच थोर असते. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय 17 मराठी भावार्थ संपन्न झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 18 मराठी भावार्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. पंचगंगेच्या तीरी, ज्याला आता नृसिंहवाडी असे म्हणतात, नृसिंह सरस्वती 12 वर्ष राहिले. या पंचगंगा नदीची थोरवी फार आहे. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी व सरस्वती ह्या नद्या मिळून पंचगंगा नाव प्रख्यात झाले आहे. श्रीगुरूंनी गुप्तपणे राहण्यासाठी हेच स्थान निवडले. त्या तीर्थक्षेत्राचा उपयोग पुढे भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी होणार म्हणून श्रीगुरू तेथे प्रकट झाले.
तेथे असताना श्री गुरु भिक्षेसाठी अमरापूर गावात रोज जात असत. त्या गावात एक ब्राह्मण वेदाभ्यास करणारा होता. त्याची स्त्री पतिव्रता होती. तो ब्राह्मण केवळ ब्राह्मणाकडूनच कोरडी भिक्षा घेत असे आणि आपली उपजीविका चालवत असे. सात्विक वृत्तीने नित्यकर्म करीत असे. त्याच्या घरासमोर दारापाशी एक मोठा घेवड्याचा शेंगांचा वेल होता. त्या वेलाच्या शेंगा कधी कधी गावात भिक्षा मिळाली नाही तर उदरनिर्वाहाच्या कामी येत असत. एके दिवशी श्री गुरु त्या विप्राच्या घरी भिक्षेसाठी गेले. त्याने त्यांचे आदराने स्वागत केले आणि भक्तीने षोडोपचारे पूजा करून घेवड्याच्या शेंगाची भाजी करून भोजन दिले. श्रीगुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला की आता तुझे दैन्य दूर झाले, दारिद्र्य दूर झाले, आता सुखाने संसार कर. असे म्हणून जाताना अंगणातील दाराजवळचा वेल तोडून टाकला आणि आपण संगमावर निघून गेले. हे पाहून त्या ब्राह्मणाची पत्नी व मुले त्या यतीश्वराला दोष देऊ लागले. तो ब्राह्मणही संतप्त झाला. आपले दैव जैसे असेल तसे होईल. तो आपल्या बायका मुलांची समजूत घालू लागला. पापपुण्याचा जसा ठेवा असेल त्याप्रमाणे आपण आपले कर्म भोगतो. दुसऱ्यांना दोष देणे मूर्खपणाचे आहे. तो आपला तारक म्हणून भिक्षेसाठी आला. त्याने आपले दारिद्र्यरूपी दोष नेला. तेव्हा आता तोच आपल्याला तारील. विप्राने तुटलेला वेल कृष्णेत टाकून दिला व त्या वेलाचे मूळ खोलवर गेले होते ते काढण्यासाठी दाराजवळील जमीन खोदू लागला. वेलाचे मूळ काढताच त्याखाली एक त्याला कुंभ दिसला. तो बाहेर काढून घरात घेऊन आला. तो कुंभ उघडला असता त्याला त्या कुंभात खूप सारे धन दिसले. ते पाहून त्या विप्राला व त्याच्या कुटुंबाला खूप आनंद झाला. यतीश्वर प्रसन्न झाले. त्यांनी आपला शब्द खरा केला. तेव्हा तो सामान्य योगी नव्हता तर ईश्वराचाच अवतार होता याची त्याला खात्री पटली. तेव्हा तो लगेच आपल्या कुटुंबासह त्यांच्या दर्शनासाठी संगमावर गेला. त्याने श्रीगुरूंची पूजा केली व घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा श्रीगुरू त्याला म्हणाले, ही गोष्ट गुपित ठेव. माझे स्वरूप जर तुम्ही लोकांत प्रकट केलेत तर ही सर्व संपत्ती नाहीशी होईल. असे सांगून श्रीगुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला. तेव्हा जो मनुष्य दैवहीन आहे त्याने गुरूंचा आश्रय करावा. तोच त्याला पैलतीराला नेईल. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय 18 मराठी भावार्थ संपन्न झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 19 मराठी भावार्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. या अध्यायात औदुंबर वृक्षाचे महत्त्व सांगितले आहे. त्याचा थोडक्यात कथाभाग असा आहे. श्री नृसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट आपल्या नखांनी फाडून जेव्हा त्याला मारले तेव्हा हिरण्यकश्यपूच्या पोटात असलेल्या विषाने नृसिंहाच्या नखांची आग होऊ लागली. त्यावेळी लक्ष्मीने औदुंबराची फळे आणून दिली. नृसिंहाने आपली नखे त्या फळात रोवली. त्यामुळे नखांची आग थांबली. म्हणून नृसिंहाने औदुंबराला अनेक वर दिले. श्रीगुरू हे उष्ण उग्र नृसिंह मंत्राचा जप करीत. त्याची उष्णता बाधू नये यासाठी ते औदुंबर वृक्षाखाली बसत असत. कलियुगात तोच कल्पतरू आहे. अमरेश्वराच्या सान्निध्यात 64 योगिनी होत्या. त्या श्रीगुरूंची पूजा करण्यासाठी रोज दुपारी औदुंबर वृक्षाखाली बसत असत. तेथे येऊन श्रीगुरूंना नमस्कार करून त्यांची सुगंधित फुलांनी पूजा करण्यासाठी मंदिरात घेऊन जात असत. त्यांच्या सदनात भोजनाचा स्वीकार करून श्रीगुरू पुन्हा औदुंबर वृक्षाखाली येऊन बसत. श्रीगुरू भिक्षा मागत नसत. तेव्हा गावातील ब्राह्मणांना आश्चर्य वाटत असे व त्यांच्या दिनचर्येविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. या यतीश्वराचा खरा ठाव पाहण्यासाठी संगमावर गेले. पण दुपार झाली तशी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आणि त्यांनी आपल्या घराकडे पळ काढला. एक नावाडी तेथील नदी तीरावर आपला कामधंदा सांभाळून होता. एक दिवस त्याला असे दिसले की योगिनी श्रीगुरूंच्या पूजेसाठी आल्या आहेत. त्या श्रीगुरूंना पाण्यात घेऊन जात आहेत. त्यांच्यासाठी नदीचे पाणी दुभंगून त्यातून वाट निर्माण झाली. त्या नावाड्याला खूप नवल वाटले. थोड्या वेळाने त्या श्रीगुरूंना घेऊन बाहेर आल्या. त्या नावाड्याची खात्री पटली की देवकन्या ज्यांचे पूजन करीत आहे ती व्यक्ती नक्कीच ईश्वरी अवतार आहे. दुसऱ्या दिवशी योगिनी परत आलेल्या त्याने पाहिल्या. श्रीगुरू जेव्हा योगिनीसह नदीच्या पात्रात जाताना दिसले तेव्हा तो नावाडी त्यांच्या नकळत त्या पात्रात गेला.
त्या पात्रात रत्नखचित गोपुरे असलेले एक अप्रतिम नगर त्याला दिसले. श्रीगुरू तेथे जाताच सारे नगरच आरती करण्यासाठी बाहेर आले. आतमध्ये एका महालात श्रीगुरू एका रत्नजडित सिंहासनावर बसले आणि बसले असता श्रीगुरू त्याला त्रिमूर्ती रूप दिसत होते. श्रीगुरू पूजा घेऊन परत येत असताना त्यांना तो नावाडी आपल्या मागोमाग येताना दिसला. त्यांनी त्याला विचारले, तू येथे का आलास? तेव्हा नावाडी म्हणाला, मी सहज आपल्या दर्शनाला आलो होतो. असे म्हणून त्याने श्रीगुरूंचे चरण धरले आणि म्हणाला, स्वामी, आपण गिरजावर आहात. संसार माहीत आम्ही गुरफटल्यामुळे आम्हाला महिमा कळत नाही. तुम्ही माझा उद्धार करा. ज्या मनुष्याला आपले दर्शन होते त्याची मनोकामना पूर्ण होते. त्याचे अहिक व पारलौकिक कल्याण आपल्या दर्शनाने व आशीर्वादाने होते. नावाड्याची विनम्रता पाहून श्रीगुरू प्रसन्न झाले व त्याला म्हणाले, तुझी मनोकामना पूर्ण होईल. माझा तुला आशीर्वाद आहे. परंतु आता तू जे पाहिले ते कोणाला सांगू नको, नाहीतर तुझे नुकसान होईल. असे सांगून श्रीगुरू औदुंबर वृक्षाखाली निघून गेले. नावाडी त्यांचा निरोप घेऊन जिथे तो नौका बांधून ठेवीत तेथे आला. त्या नौकेमध्ये त्याला द्रव्याचा ठेवा मिळाला. त्याला श्रीगुरूंचे स्मरण झाले. पुढे तो ज्ञानी झाला आणि निरंतर श्रीगुरूंच्या सेवेत राहिला. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय 19 मराठी भावार्थ संपन्न झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 20 मराठी भावार्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. औदुंबर वृक्षाजवळ गुप्त रूपाने गुरूंचे अस्तित्व असते याची आणखी एक कथा या अध्यायात सांगितली आहे. शिरोळ नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नीसुद्धा शांत, सुशील व पतिव्रता होती. परंतु दुर्दैवाने तिला होणारे पुत्र जन्मताच मरण पावत असत. त्यामुळे ती फार दुःखी आणि कष्टी होत होती. तिने अनेक उपवास व व्रते केली. परमेश्वराची आराधना केली. गावातील विद्वान ब्राह्मणांना विचारले. त्यांनी तिला सांगितले, तुझ्या पूर्वकर्मानुसार हे घडत आहे. गेल्या जन्मी तू एका शौनक गोत्राच्या ब्राह्मणाकडून ऋण घेतलेस. ते तो मागत असतानाही तू त्याचे ऋण फेडले नाहीस. तो ब्राह्मण अत्यंत लोभी होता. तू त्याचे धन दिले नाहीस म्हणून त्याने आत्महत्या केली. तोच ब्राह्मण पिशाच होऊन तुझा आता गर्भ नष्ट करत आहे. यावर आपण काही उपाय सुचवावा अशी तिने त्या विद्वान ब्राह्मणांना विनंती केली. तेव्हा ते विप्र तिला म्हणाले, तू गेल्या जन्मी त्या ब्राह्मणाचे ऋण फेडले नाहीस. हे ब्रह्महत्ये एवढेच मोठे पाप आहे. त्या ब्राह्मणाची उत्तरक्रियाही तुलाच करावी लागेल आणि शौनक गोत्रातील एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणाचा उद्धार करावा लागेल. पंचगंगेच्या तीरावर अनेक तीर्थे आहेत. तेथे जाऊन 1 महिनाभर राहा. रोज सकाळी स्नान करून औदुंबर वृक्षाला 7 वेळा स्नान घालून त्या वृक्षाची आराधना करीत राहा. तसेच तेथील गुरुपादुकांवर रोज अभिषेक कर. औदुंबर वृक्षापाशी नृसिंह सरस्वतीचे वास्तव्य आहे. तेथे श्रद्धेने यथाविधी पूजा केलीस तर तुझे पूर्वजन्मीचे पाप नष्ट होईल. तुझे पुत्र शतायुषी होतील. हे सर्व ऐकून ती ब्राह्मणांना म्हणाली, आपण सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करू शकते, परंतु ब्राह्मणाला द्यायला दक्षिणा मी कोठून आणू? तेव्हा ब्राह्मण म्हणाले, श्रीगुरूंची मनोभावे सेवा केलीच तर तेच तुला यातून काहीतरी मार्ग दाखवतील. औदुंबर वृक्षातळी त्यांचे अस्तित्व असते यावर तू विश्वास ठेव. तुझ्या ब्रह्महत्येचा दोष ते निवारण करतील. तुला जेवढे दान देता येईल तेवढे तू दे. याप्रमाणे तिने औदुंबराला जाऊन आपल्या व्रताचरणाला सुरुवात केली. असे 3 दिवस गेल्यावर तो ब्राह्मण पिशाच तिच्या स्वप्नात आला. पैसे मागू लागला आणि जर नाही दिलेस तर तुझे प्राण घेईल असे म्हणून तो तिला मारू लागला. ती स्त्री तेथून घाबरून पळाली व औदुंबर वृक्षाच्या मागे जाऊन लपली. तेव्हा श्रीगुरू तेथे प्रकट झाले आणि त्यांनी तिला अभय दिले. त्या पिशाचाचे बोलणे ऐकून श्रीगुरू अत्यंत कोपाने त्या पिशाचाला म्हणाले, मी सांगतो ते ऐकलेस तर तुझी या पिशाच योनीतून मुक्तता होईल. ही विप्रश्री जे काही देईल तेवढे तू घे. हे पटत नसेल तर येथून निघून जा, नाहीतर तुला आणखी शिक्षा भोगावी लागेल. श्रीगुरूंचे वचन ऐकून पिशाचरूप ब्राह्मण म्हणाला, स्वामी, मला तुमच्या चरणांचे दर्शन झाले. हे मी माझे भाग्य समजतो. आपण माझा उद्धार करा. आपण सांगाल त्याप्रमाणे मी करायला तयार आहे.
तेव्हा श्री गुरु म्हणाले, विप्रश्री 10 दिवसांनी तुझी क्रियाकर्म करेल, त्याने तुला गती मिळेल. श्री गुरूंनी विप्रश्रीला सांगितले, सध्याप्रमाणेच 7 दिवस औदुंबराला स्नान घाल, मग तुझे पाप नष्ट होईल. तुझे पुत्र व कन्या पूर्णायुषी होतील. असे स्वप्न पाहून ती स्त्री जागी झाली. श्रीने श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाचे क्रियाकर्म केले, त्यामुळे त्या ब्राह्मणाला सद्गती प्राप्त झाली. चित्रकथेप्रमाणे मूळ कथाभाग एवढाच आहे. पुढे श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मण दाम्पत्याला 2 पुत्र झाले. लहान मुलगा 3 वर्षांचा झाला तेव्हा त्याचे चौलकर्म करण्याचे ठरले, परंतु आदल्या दिवशी तो मुलगा धनुर्वादाने गेला. श्रीगुरूंचा शब्द खोटा ठरला म्हणून तिने मुलासहित अग्निप्रवेश करण्याचे ठरविले. त्यावेळी तिथे एक तरुणी ब्रह्मचारी आला व त्याने तिला आत्मज्ञानाचा संदेश दिला. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय 20 मराठी भावार्थ संपन्न झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.